भंडारा जिल्ह्यातील लाखनीमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयावर गॅस सिलेंडर नेऊन निषेध नोंदवला। सामान्य नागरिकांना अद्यापही सिलेंडरसाठी मोठी कसरत करावी लागते। नाशिकच्या येवल्यातील मालखेडामध्ये आदिवासी बांधवांनी लॉंग मार्च काढत आंदोलन केले। या परिसरामध्ये आदिवासी तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला होता, त्यामुळे हल्ला करणाऱ्याला अटक करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथं राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय। नागपूरहून गुजरातकडे लोखंडी रॉडची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला झोप लागल्यानं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। भंडाराच्या तुमसर तालुक्यातील धनेगावामध्ये एका 55 वर्षीय महिलेवर वाघानं हल्ला केल्यानं तिचा मृत्यू झालाय। ही महिला मोहफूल वेचण्यासाठी जंगल परिसरामध्ये गेली होती, दरम्यान वाघानं तिच्यावर हल्ला चढवून तिला जागीच ठार केले। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिरपूर बांध परिसरामध्ये ट्रक चालकाचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला। रेस्क्यू पथकाने नदीपात्रामध्ये शोध घेऊन मृतदेह बाहेर काढला, त्यानंतर तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय देवरी इथं तो पाठवण्यात आला। बीडच्या परळीमध्ये एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। हा तरुण रेल्वे पोलीस दलामध्ये कर्मचारी होता, त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे। मात्र आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील भवन इथं शॉर्ट सर्किटमुळे आग लागून शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। आगीमध्ये 2 एकरातील सुमारे 100 क्विंटल मका जळून खाक झाला। या आगीमुळे शेतकऱ्याचं सुमारे 2 लाखांचं नुकसान झालंय। विद्युत तारेतून पडलेल्या ठिणगीमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। नागपूर शहरातील महाल परिसरामध्ये झेंडा चौकामध्ये अचानक कारला भीषण आग लागली। अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय, मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। केसला घाट बफर झोनमध्ये वाघाच्या पाणवठ्याजवळ प्लास्टिकचा कचरा आढळून आलाय। पर्यटकांच्या बेजबाबदारपणासोबतच वन विभागाच्या निष्काळजीपणा आणि या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। गंगापूर तालुक्यातील शिरेसाई गावामध्ये विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं, त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीनं बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं। अनधिकृत ओव्हरहेड केबलबाबत कुठलेही धोरण निश्चित नसताना पुणे महापालिकेनं त्याविरुद्ध अचानक कारवाई सुरू केली आहे। याबाबत केंद्र सरकारची नियमावली असल्याची माहिती पुढे आली आहे। त्याचा आधार घेत महापालिका त्याबाबतची नियमावली करणार आहे। रेल्वेच्या मेल एक्सप्रेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्या होत आहेत। 2025 मध्ये मेल एक्सप्रेसमध्ये एकूण 1,500 चोरीचे गुन्हे दाखल झालेत। रात्रीच्या वेळी प्रवासी झोपलेले पाहून चोर प्रवाशांच्या सामानावर डल्ला मारतात। भंडाऱ्यातील खापरी गावाजवळ जंगल परिसरामध्ये मोहफुलाची दारू काढत असल्याच्या माहितीवरून अड्याळ पोलिसांनी धाड टाकत दारू गाळताना आरोपीला पकडलेले। यावेळी पोलिसांनी दारू काढण्याचं इतर साहित्य असा 2,53,000चा मुद्देमाल जप्त केला। आणि आता एक ब्रेकिंग बातमी। पश्चिम आशियातील युद्ध संघर्षाचा मोठा फटका आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक क्षेत्राला बसलेला आहे। विमान इंधनाच्या दरांनी प्रति किलोलीटर 2 लाख रुपयांचा टप्पा ओलांडलेला आहे। त्यामुळे देशातील विमान कंपन्यांनी हवाई प्रवासाच्या तिकीट दरात मोठी वाढ केलेली आहे। देशांतर्गत प्रवासाचं भाडं 25% तर आंतरराष्ट्रीय मार्गांवर ही प्रवास महाग झालेला आहे। एप्रिल मे या ऐन सुट्टीच्या हंगामात झालेल्या तिकीट दरवाढीमुळे यंदा प्रामुख्यानं परदेशी पर्यटनाच्या प्रमाणात मोठी घट होण्याची शक्यता आहे। पुढे आणखीन एक ब्रेकिंग बातमी। सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची आज बैठक होणार आहे। पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा केली जाईल। इराण युद्धानंतर मंत्रिमंडळ समितीची ही 3री बैठक आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी सुरक्षा समितीची बैठक पार पडेल। आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीची ही बैठक होणार आहे। अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं माफीचा साक्षीदार होण्यासाठी याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं ईडीकडून उत्तर मागवलं। या प्रकरणाची सुनावणी 20 एप्रिलला होणार आहे।
पुणे महापालिकेच्या 15 प्रभात समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. 15 पैकी 13 समित्यांची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध होणार आहे, तर 2 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. 13 पैकी 12 समित्यांचे अध्यक्षपद भाजपला मिळणार असून एका समितीवर काँग्रेसचा अध्यक्ष असणार. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सरकारनं MRDP अंतर्गत काही बाबींना मान्यता दिली आहे. या प्रकल्पाअंतर्गत धरण नूतनीकरण, नवीन पूर निवारण संरचना बांधणं आणि हवामान बदलाची सुसंगत अभियांत्रिकी प्रारूप तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कल्याणमधील गोवेलीत जीवनदीप महाविद्यालयामध्ये समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं. यावेळी नागरिकांना एकाच छताखाली अनेक दाखले मिळाल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलं. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. अकोल्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडित सहाय्यता योजनेची जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम सुरू करण्यात आला. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी तसंच मदत करणाऱ्यांना नागरिकांना गुड समॅरिटन संकल्पनेतून प्रोत्साहन देणं हा उद्देश आहे. पिंपरी चिंचवडच्या पाणी पुरवठ्याचा 15 दिवसात मास्टर प्लॅन सादर करा असे आदेश महापालिकेच्या स्थायी समितीनं प्रशासनाला दिलेत. पाणी पुरवठ्याची कोणती आणि किती कामं करावी लागणार आहेत, त्यासाठी खर्च किती अपेक्षित आहे त्याचा आराखडा तयार करण्याचेही आदेश देण्यात आले. अटल सेतू प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या 3ऱ्या मुंबईच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भूसंपादनासाठी जमीन मालकांची संमती घेण्याची प्रक्रिया 27 एप्रिलपासून सुरू केली जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळू न शकल्याने समृद्धी महामार्गाजवळ नवनगरे विकसित करण्याचा विचार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रद्द केलाय. त्याऐवजी आता समृद्धी महामार्गाच्या भागात विकास केंद्रे साकारले जाणार आहेत. त्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे, तर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्याचे आदेश राज्य शासनानं जारी केलेत. त्याचबरोबर त्या शाळेला 1 लाख रुपयांचा दंडही करण्याची तरतूद करण्यात आली आहे. गणेश भक्तांनी श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केला जाणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या आतील परिसरात हा लिलाव पार पडेल. लिलावासाठी उपलब्ध असलेले अलंकार त्या दिवशी मंदिराच्या आवारामध्ये प्रदर्शनार्थ ठेवले जातील.